नमस्कार, मी अमेय महाजनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मस्त एकदम सॉलिड यूट्यूब चॅनलवर. आज आता 8 वाजलेत आणि मी परत आज जरा भोरला निघालोय. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण कशी पूर्ण आखणी केलेली आहे की खड्डे कुठे खणायचे. सो आज ते खड्डे खणायचं काम चालू होणार आहे. JCB लावणार आहेत आज, JCB. सो JCB आलेलं आहे जागेच्या जवळ, तिकडे काम चालू आहे. सो आज आपलं खड्ड्यांचं पूर्ण काम घ्यायचंय. अंदाजे मला वाटतं 150-200 खड्डे खणून घेतले पाहिजेत आणि 150 ते 200च्या मध्ये रोपं लावायचं असा प्लॅन आहे माझा. बघू काय कसं जमतंय. काय वेदर आहे यार आज, म्हणजे काय काय वातावरण आहे आज, खतरनाक. बघा ना, मस्त एकदम. सो मी आता कापरहोळला उजवीकडे वळलो आणि मी विचार केला चला जरा टेम्परेचर किती आहे चेक करू, कारण एवढं थंडगार आहे ना. सो टेम्परेचर बघितलं तर 24 डिग्री आहे आणि नो वंडर की मी पुण्यावरून निघालो तेव्हापासून ACच नाही लावलाय. सो मजा येणार आहे आज खड्डे खणताना. आणि आपल्या जागेवर तर मस्त वारा असतोच, कारण नीरा देवघर डॅम बाजूलाच आहे, अगदी 2-3 किलोमीटर पण नाहीये आपल्या जागेवर. सो लेट्स गो. आपलं लाडकं श्रेयस हॉटेल 9 वाजता उघडतं आणि मी पोचलो इकडे 8:30लाच, थोडं लवकर. जर एक अर्धा तास बसावं लागेल, मग पटकन पोहे खाऊन पुढे जाऊ. घेऊ का पोहे आणि चिवडा? लवली. सो हे आहेत पोहे, हा आहे शेव चिवडा आणि यांची चटणी. नाश्ता करायला या. हायला असं वाटलं होतं मस्त सावली असेल, पण आहे थोडं ऊन पण आहे. ऊन सावली असं चालू आहे. आता अंकुशजींची वाट बघतोय, जे आपले उपसरपंच आहेत. सो ते आले की JCB बोलवतील आणि मग सगळं चालू करू काम. आपले गोळेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री अंकुशजी कंक यांचं आगमन झालेलं आहे. अंकुशजी नमस्कार. आणि त्याबरोबर मागोमाग आपला JCB सुद्धा आलेला आहे. मला पण ना एकदा JCB चालवून बघायचं आहे. एकदा बघू, विचारतो मी या लोकांना चालवायला मिळेल का. जर मिळाला तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. हो, जेवलो एकदम ह्याला सातारा हायवेला. खाली जाऊ. स्वतः असं ठरलंय की खालच्या भागात चालू करू. तो जो खालचा भाग आहे आपला, तिकडे खड्डे खणत 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 असं पूर्ण वरपर्यंत जाऊ. सो एक इधर रहेगा, फिर एक सेंटर में, फिर एक पोल के उधर. हाँ, ये लाइन से लेके ये लाइन तक. बोला गणपती बाप्पा मोरया. क्या बात. सो असे साधारण मला वाटतं 150 ते 200 खड्डे आपल्याला खणावे लागतील. माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदाचा हा अनुभव आहे. सो बघू कसं काय, पण पटापट होतात त्या मनाने. 1 2 3 4 खड्डे खणून झाले सुद्धा. आय थिंक 5 मिनिटं झाली.
सो आणि आता काय माणसं मिळत नाहीत खड्डे खणायला. मला आयडियली हवं होतं की हाताने खड्डे खणून ते सगळं व्हावं, पण माणसंच मिळत नव्हती, त्यामुळे JCBनी करावं लागलं. पण ठीक आहे, व्यवस्थित होतंय, चांगलं होतंय, फास्ट सगळं होतंय. काय स्किल असेल ना ही, डिफिकल्ट एक स्किल असेल असं JCB चालवून. म्हणजे मला आधी असं टेन्शन होतं की 2-2, 2.5 फुटाचे, 3-3 फुटाचे आपल्याला असे खड्डे खणायचे आहेत, ते हे कसे मापत असतील. पण हा सगळा त्यांचा एक्सपिरियन्स आणि सगळा जो अंदाज आहे त्याच्यावरच पूर्ण गेम आहे. मजा येते मला बघून हे. सो मी गेल्या आठवड्यात जो करवंदांचा व्लॉग केला होता तो असा जंगलातल्या रस्त्यावर जाऊन, जंगलात जाऊन केला होता. पण इनफॅक्ट आपल्या जागेवर सुद्धा अशी एक करवंदाची अशी मोठी जाळी आहे आणि त्याला सुद्धा अशी टप्पोरी करवंद लागलेली आहेत. मला नाही माहिती तुम्हाला दिसतंय की नाही. हो, दिसेल ही बघा. एवढी खतरनाक टप्पोरी करवंद ही आपल्या जागेवर सुद्धा आहेत आणि अशी मोठी जाळी आहे आणि त्याच्या मागे सुद्धा एक अशी जाळी आहे. सो असं JCB खाली कसं उतरणार आय डोंट नो, मला त्याचं नॉलेज नाही आहे. पण ॲटलिस्ट वरच्या भागात अशी लाईनीत आपण पूर्ण आता खड्डे मारून घेतोय. बेसिकली ह्यावेळी मी काय करतोय, आता समजा हे एक फलाट इकडे म्हणतात, काय आता मी त्याला कोकणात काय म्हणतात विसरलो. एनिवेज एक फलाट म्हणजे एक असं प्लॅटोसारखं. सो मधला जो पार्ट आहे तिकडे मी आत्ता काही प्लांटेशन जास्ती करणार नाही आहे. फक्त अलॉंग द फेन्स जे आहे ते पूर्ण भरून टाकणार आहे आणि मग हा पावसाळा गेला आणि काय काय झाडं प्रॉपर राहिली की मग आपण ठरवू पुढे काय 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 लावायचं. हा पालापाचोळा जाळावाच लागतो ना बाय डिफॉल्ट, त्याला दुसरा काही पर्याय नाही आहे. हा असा पालापाचोळा जो असतो तो जाळून टाकायचा असतो. हाँ चलेगा ना, जैसे एक खड्डा तो इतना दूर में रहेगा, हाँ बराबर, तो ये बीच में डालेगा. हाँ चलेगा ना, हाँ चलेगा. खाली मैं बोल रहा हूँ 2 पोल के बीच में जो जगह है ना, अंतर है ना, वो 5 फुट है. वो पूरा ये जो घाट है पूरा ऐसा एक घाट कंप्लीट करके फिर नीचे आना, ठीक है ना. मतलब आज 1-2 घाट भी कंप्लीट हो गया ना रोड के साथ पूरा. अंदर जाने वाला रास्ता कितना रहेगा, 8 छोड़ देंगे 7. हाँ अरे 6-7 जितना है, 6 फुट ही 5 फुट ही छोड़ रहे, बहुत है क्या अंदर आने के लिए रास्ता. सो मित्रांनो, आजचं बेसिक मेन काम हेच होतं की खड्डे खणायचे. मला वाटलं होतं की 1 दिवसात पूर्ण खड्डे खणून होतील, पण असं नाही आहे. साधारण एक 150 ते 200 खड्डे आहेत. सो आज बेसिकली पूर्ण फेन्सिंगचे खड्डे होऊन जातील. आत्ता साधारण एक 4:30-4:45 झालेत. चांगलं काम आत्तापर्यंत झाले. आय थिंक 100-125 खड्डे आज खणून झालेले आहेत आणि उरलेले थोडे, तो म्हणाला मी अजून 1 तासभर खड्डे खणीन, तो 6 वाजेपर्यंत काम करेल. सो आता मी निघतोय परत पुण्याला जायला. सो आजचं काम चांगलं झालेलं आहे. गुड प्रोग्रेस टुडे, रिअली हॅपी. उद्या तर मला काही येता येणार नाही. मी अंकुशजींना रिक्वेस्ट केली, तेच थांबून करून घेतील. आणि कार्तिक जे आहेत, जे JCB चालवतोय त्याला कळलेलं आहे बऱ्यापैकी. सो आता नेक्स्ट व्लॉग जो आहे तो आपल्याला मोस्टली नर्सरीला जाऊन करावं लागेल, कारण आता रोपं सिलेक्ट करायची आहेत. सो आय थिंक 3-4 दिवसांनी नर्सरीला जाईन वेळ काढून. 4-5 तास तिकडे आय थिंक मला द्यावे लागतील सगळं समजून घ्यायला, काय रोपं लावायची वगैरे. माझ्याकडे बेसिक एक लिस्ट रेडी आहे, पण तिकडे जाऊन ते पूर्ण व्हॅलिडेट होईल. सो नेक्स्ट व्लॉग येईपर्यंत आजचा व्लॉग इकडेच थांबवतो. नेक्स्ट व्लॉग येईपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या. टेक केअर, लव्ह यू ऑल.